हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. आज आपण कटोरी ब्लाउज पुढचा पार्ट आहे तो कसा स्टिच करायचा तो बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी बघा कटोरीला अस्तरला मेन पार्ट जोडून घेतलेले आहे आणि दोन्ही कटोरी समोर ठेवून एक कटोरी पलटी केलेली आहे. ज्या ताईंची कटोरी चपटी होती त्या ताईंनी तो एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. बघा इकडच्या बाजूला 2.5 आणि इकडच्या बाजूला 1.5 इंचाचा मी टक्स मारून घेतलेला आहे. बघा वरच्या बाजूला 2.5 इंचाचा आणि खालच्या बाजूला 1.5 इंचाचा टक्स मारून घेतला म्हणजे 2.5 आणि 1.5ची खूण केली आहे. खालच्या बाजूला 1.5 इंचाचा खालच्या बाजूला 1.5 इंच आणि वरच्या बाजूला 2.5 इंचाचा टक्स देण्यासाठी खुणा करून सरळ रेष मारून घेतली आहे आणि सेंटरला मी थोडंसं फोल्ड केलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर अशी कटोरी जर स्टिच केली तर बघा कटोरी किती छान फुगते. अजिबात कटोरी चेपत वगैरे. दुसरी पण समोर पलटी करायची आहे. इथे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आहे आणि पुन्हा 1.5 वरती खूण करायची आहे. खालच्या बाजूला वरच्या बाजूला 2.5 वरती खूण करायची आहे. 1.5 आणि 2.5 वरती खूण करून सरळ शिलाई करून घ्यायची आहे. बघा इथे डबल शिलाई करायची आहे आणि सेंटर पण खाली दाबायचं आहे. अशा प्रकारे अशी शिलाई केल्यानंतर तुमची कटोरी अजिबात चेपणार नाही, एकदम फुगणार. बघा दोन्ही कटोऱ्या बघा समोर ठेवून या पद्धतीने जर तुम्ही कटोऱ्या स्टिच केल्या तर ते अजिबात एकसारखे होत नाही आणि एकदम टोकदार तुम्हाला जशा पाहिजे तसे तयार होतात. त्यानंतर आपण साईड पार्ट घेतलेला आहे. मी ब्लाऊज स्टिच करायच्या अगोदर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे. बघा सगळे पार्ट तसं करून घेते आणि त्यानंतर शिलाईला घेते. असं केल्याने काय होणार आहे, तुमचा ब्लाऊज पटकन स्टिच करणार होतो. त्यानंतर बघा साईड पार्ट आणि कटोरी आहे ते एकमेकावर ठेवायचे आहे. जसा आकार आहे कटोरी तसं अर्धा ते 1.25 इंचावर आपण शिलाई करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने डबल शिलाई करायची आहे. बघा एक कटोरी एकदम व्यवस्थित बसले आहे, अजिबात मागे पुढे झालेले नाही. थोडीशी बाहेर आलेली आहे तर थोडंसं ते कट मारून घ्यायचं आणि स्ट्रेट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा डबल शिलाई करायची आहे. डबल शिलाई करून घेतल्यानंतर आपली कटोरी कधीच अस्तर आणि मेन फॅब्रिक बाजूला होत नाही, त्यामुळे इथे आपण डबल शिलाई करायची आहे. दोन्ही पार्ट एकसारखे करून घ्यायचे आहे. सारखे केल्यानंतर बघा पुन्हा एकदा शिलाई तुम्हाला जर वाटत असेल तर कमी जास्त झाली तर पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे. बघा इथे मी 2दा शिलाई केली पण धागा निघल्यामुळं मी काय केलेलं आहे बघा परत शिलाई करून घेतलेली. बघा अशा प्रकारे आपली कटोरी आणि साईड पार्ट जोडलाय. त्यानंतर बघा आता आपण खालची जी क्रॉसपट्टी आहे ती जोडायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना कशी ठेवायची आहे बघा, आपण 3.5 इंचाची जी कटोरी क्रॉसपट्टी ती गळ्याच्या बाजूनं आणि इकडे 3 इंचाच्या बाजूला म्हणजे जेवढी क्रॉसपट्टी ज्या साईडने आपण जास्त घेतली आहे ती गळ्याच्या बाजूने घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण तशाच घ्यायच्या आहे, त्यामुळं खाली वरती होणार नाही. आणि हे लक्षात ठेवायचं आहे. कटोरी ब्लाऊज होताना छोट्या ट्रिक्स सांगता येतात, नक्की लक्षात घ्यायचे आहे. बघा त्यानंतर बघा मी पुन्हा दाबटेप देऊन घेतलेले आहे. अशा प्रकारे आपले 3 पार्ट जोडले आहे, एक कटोरी, दुसरा साईड पार्ट आणि तिसरी क्रॉसपट्टी. बघा किती सोपी पद्धत आहे आणि कटोरी पण किती छान फुगले आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हा पार्ट रेडी झालाय. दुसरा पण या पद्धतीनेच रेडी करायचा आहे. बघा आता इकडे बघा आपण काय केलं होतं, साईड पार्ट खाली ठेवून कटोरी जोडली होती, पण इथं काय कसं करायचं आहे, साईड पार्ट खाली ठेवायचा आहे आणि वरून कटोरी जोडून घ्यायची आहे. एका बाजूला वरच्या बाजूने येते कटोरी जोडताना, दुसऱ्या बाजूने खालच्या बाजूने येते. ज्या छोट्या ट्रिक्स आहे त्या लक्षात घ्यायच्या आहे. भरपूर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला कटोरी ब्लाऊज स्टिच करून दाखवा पुढचा पार्ट, तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करा. पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची जेव्हा आपण साईड पार्ट आणि कटोरी जोडतो तेव्हा. ओके, तर एकदम कटोरी पण छान बसते आणि माझ्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग करत असाल तर तुमची अजिबात कटिंग कुठेही चुकणार नाही आणि तुमचा अवघ्या 10 ते अर्ध्या तासामध्ये तुमचा असाचा ब्लाऊज स्टिच होईल. या पद्धतीनं जर तुम्ही ट्रिक्स फॉलो केल्या ज्या सिंपल असतात त्या. बघा दोन्ही पण जोडून झालेले आहे. बघा क्रॉसपट्टी, साईड पार्ट आणि कटोरी. तर त्यानंतर आता आपण काय करायचं आहे बघा, त्यानंतर आपण बटन पट्टी तयार करायची आहे. पण बटन पट्टी तयार करताना कसं करायचं आहे एकदा लक्षात ठेवा. आता ही बाजू स्विच आहे बघा, तिथं 2.5 ते 3 इंचाचं मी
2.5-3 इंचाचं आपण पट्टी घेतलेली आहे. आता इथं तुम्ही 2.5 इंचाची घेतली तरी चालेल. ओके. त्यानंतर आपण अर्ध्या इंचाच्या अंतरावर शिलाई करायची आहे. आता ही बाजू खालच्या साईडला जाईल, त्यामुळं ही सुईचं पार्ट ठेवायचं आहे. फक्त उलटा सुईचं म्हणजे खालच्या बाजूने हे करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा. तुम्हाला कुठेच स्टिच करताना अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्यानंतर साईडच्या बाजूला आपण थोडीशी फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून जे धागे आहे ते अजिबात निघत नाही. त्यानंतर आपण दाबटेप द्यायची आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊज स्टिच करा, अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. बघा, जी पट्टी होती ती खाली घालायची आहे आणि ते दाबटेप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर अजून एक शिलाई करून घ्यायची आहे. बघा, शिलाई करताना प्रयत्न करा शिलाई एकदम सरळ झाली पाहिजे, जेणेकरून आपले फिनिशिंग आणि आपल्या कस्टमरला आपले ब्लाऊज आवडतील याची काळजी घ्यायची आहे. सिल्क कपड्यावर इकडे तिकडे थोडंफार होतं, पण जे कडक कपडा आहे त्यावरती तरी आपली जी ब्लाऊजची शिलाई आहे ती एकसारखी आली पाहिजे. बघा, आता इथे माझ्या मशीनचे भरपूर दिवस झाले सर्व्हिसिंग नाही केली, त्यामुळे सारखा धागा तुटतोय. पण हरकत नाही, मी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ती थोडीशी तसं क्लिनिंग करणार आहे. तर बघा, आता झाले. आता ह्या बाजूला आपण काय करणार, तिकडून बटन अटॅच करणार आहे आणि इकडं त्यामध्ये घालणार आहे. म्हणजे इकडं व्हीचे आकार पाडून त्याला व्ही आकार बनवून त्याला होल पाडणार आहोत. त्यानंतर बघा, मी ते आता हा एक पार्ट सुईचा ठेवला होता, हा पार्ट उलटा ठेवलेला आहे. आणि बघा, आता 3 इंचाची मी ते पट्टी घेतलेली आहे. आता या पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा पुढं घ्यायची आहे. बघा कसं करते, एकदा लक्षात द्या. फोल्ड केली, पुन्हा फोल्ड, त्यानंतर पुन्हा शिलाई करून घ्यायची. इथं आपल्याला बटन जोडायचं आहे. ओके. अशा पद्धतीनं आपण जे बटन पट्टी ते होतं ते तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं व्यवस्थित एकदम फिनिशिंग सोबत रेडी होतं, कारण भरपूर टाईमचं इथं उलटा पालट होते. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही समोर ठेवून गळ्याचा आकार सारखा करून घ्यायचा आहे. म्हणजे हे आपलं बटन पट्टी ते आहे ते व्यवस्थित सरळ आलं पाहिजे. जेणेकरून सरळ जर नाही आलं तर काय होणार आहे, आपला गळा मागं पुढं होणार आहे. म्हणजे इथं जेव्हा आपण बटन लावणार आहोत त्यावेळेस ते खालीवर होतं. त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे तुम्ही, की आपला जो गोल गळा आहे तोच आला पाहिजे. म्हणजे दोन्ही पण सारखे आले पाहिजे, समोरासमोर ठेवून बघायचे आहे. ओके. या पद्धतीनं तुम्ही समोरासमोर ठेवायचे आहे. म्हणजे आपले एक्स्ट्रा धागे आहेत ते पण कट करत चला, जेणेकरून आपल्याला जेव्हा लास्ट ब्लाऊज रेडी होतो तेव्हा अजिबात टेन्शन येत नाही धागे कट करायचं. त्यामुळे प्रयत्न करा तुम्ही या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करण्याचा. बघा किती आता बघा समोरासमोर ठेवले, कारण दोन्ही पण पट्ट्या समोरासमोर ठेवून खालीवर होत असेल ते सारखं करून घ्यायचं आहे. बघा, इथं ही जेव्हा तुम्हाला इथं गोट किंवा पाय दाबटीप द्यायच्या अगोदर तुम्ही ही प्रोसेस करा. बघा, आपल्या कटोऱ्या पण किती छान फुगलेल्या आहे. बघा, तर इथे आपण तिरकस पट्ट्या काढायच्या आहे 1-1 इंचाच्या. बघा, तर मी तुम्हाला दाखवते एक भागाची कशी. मी शक्यतो कोणत्याही ब्लाऊजला गोट मारत नाही, कारण गोट मारायला जास्त टाईमचं नाही, पण मग गोट मारतच नाही, कारण दाबटीप एवढ्यात होऊन जाते. त्यामुळे मी गोटची नादी लागत नाही. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला गोट मारता येत असेल, तुम्ही या पद्धतीने ही प्रोसेस फॉलो करा नक्की, कारण उलट छान फिनिशिंग सोबत रेडी होते. मला ह्या पद्धतीनंच आवडते, पण खूप छान दिसतं एकदम. दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी ते 1 इंचाची काढायची आहे. बघा, आता इथं अस्तर खूप कमी, जवळ 60 ते 70 सेंटीमीटरचं अस्तर होतं. त्यानंतर बघा 60 ते 70 सेंटीमीटर असल्यामुळे इथं थोडंसं क्रॉस पट्ट्यांना ज्या आपल्याला पट्ट्या काढायच्या आहे पायपिंगसाठी, त्याला थोडासा प्रॉब्लेम आला आहे. हरकत नाही, आपण कट करून एकमेकाला जोडून ॲडजस्ट करू शकतो. तर मी तुम्हाला जोड पण कसं द्यायचं ते पण दाखवत आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते नंतर धागे निघत नाही यासाठी. तर तुम्हाला माझ्या सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स कळत असेल तर कमेंटमध्ये सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर तरी पण कमेंटमध्ये विचारत चला, जेणेकरून तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि एका ताईंची कमेंट होती, जेव्हा आपण दाबटीप देतो
तेव्हा गळ्याला हात शिलाई करायची हो. जर तुम्हाला करायची नसेल तुम्ही 1 इंचचा कपडा घ्या, त्यानंतर आपण ते जोडून घ्या. नाही तर मग काय होतं, जास्त मोठा कपडा असल्यानंतर जास्त मोठा कपडा असल्यावरती आपल्या शिलाईच करावं लागतं. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा 1 इंचाचंच घ्या, जेणेकरून तुम्हाला अजिबात हात शिलाई घालायची सुद्धा गरज नाही. बघा ह्या ठिकाणी मी गळ्याला एकदम अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई करून घेणार आहे खालचं, आणि आजी पट्टी जोडणार आहे ती सोबत ठेवायची आहे बघा. त्यानंतर शिलाई करत चालायची आहे बघा. तुम्ही या पद्धतीने शिलाई जर केली तर तुमचं जे, आणि बघा दोन खालचं आणि जी पट्टी जोडतोय ते दोन्हींचा डिस्टन्स हे सारखं असलं पाहिजे. अजिबात खेचायची नाही आहे, जी आपण पट्टी जोडतोय ते अजिबात खेचायची नाही. हळूहळू शिलाई करून घ्यायचे बघा. कटोरीच्या थोडंसं सेंटरला आलं तिथं थोडंसं चून द्या आणि पुन्हा परत थोडीशी चून द्या, जेणेकरून आपण जेव्हा जी पलटी मारू तेव्हा ती एकदम गोलाकार आकार येऊन जातो. त्यानंतर तिथं छोटे छोटे कट मारा बघा. कट मारताना एक गोष्ट लक्षात घ्या, छोटे छोटेच मारायचे आहे, शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला मी खूप ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे ज्या की ब्लाऊज शिवताना ते उपयोगी येतात. त्यानंतर बघा आता खालच्या बाजूला फोल्ड केला आहे आणि त्यावर दाबटेप द्यायची आहे बघा. तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेलच, तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की ट्रिक्स फॉलो करा. गोट जमत नसेल तर ब्लाऊज खराब करू नका. तुम्ही अशा प्रकारे दाबटेप देऊन घ्या, एकदम ब्लाऊज छान दिसतो आणि फिनिशिंग आणि खूप पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. या पद्धतीनं बघा दुसऱ्या पण पार्टला मी अशीच करून घेतलेले आहे हे. तुम्हाला मी आज कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसं तयार करायचं ते सांगितलं आहे. खूप ट्रिक्स पण यामध्ये सांगितले आहे. तुम्हाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.